काय ना असं विचारलं चल गण्या. तर आता निघालो आहे जुनोनीला देवाच्या कार्यक्रमाला. आम्ही निघालोय. काय म्हणजे कॅरेट हा ना कॅरेट बर. तर घरचे बोलले की जाताना कॅरेट घेऊन जावा आणि येताना एक कॅरेट केळे घेऊन या. तर मी आणि गण्या आम्ही दोघं निघालो होतो. तेवढ्यात आमचा सुसल्या मागं लागला. म्हणाला पप्पा मी येणार. तर सुसल्याला आम्हाला रडताना सोडून कसं जावं वाटेल. तर आम्ही त्याला पण घेतलं. आता निघालो आहे रस्त्याने. तर तुम्ही बघू शकता रस्ते किती छान झालेले आहेत. ते हायवे पर्यंत झालेलं आहे. म्हणजे सोलापूर ते मिरज रोड क्लिअर झालेला आहे. म्हणजे कोल्हापूर पर्यंत झालेला आहे. तरी खूप छान रस्ते झालेले आहेत. आणि टोल नाके तर खूप मोठे आहेत. तर तुम्ही मोठ्या गाड्या घेऊन जाता टोल नाके तर भरपूर आहेत या रोडला. तर त्याचं तुम्हाला माहिती असावा. हां तर आता आम्ही आता जुनोनीत पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता जुनोनी कशी आहे. तर तर जुनोनीच्या बस स्टॉपच्या समोर एक काका केळे विकतात. ते केळे खूप स्वस्त देतात. तेवढ्यात आमच्या मम्मीचा फोन आला. मम्मी म्हणाले येताना लिंबू घेऊन या, लिंबू सरबत पण बनवायचं आहे. तर काकाने आम्हाला सांगितलं बघा एक कॅरेट आहेत कुठले आवडते ते घ्या. तर आम्ही कच्चे होते जरा पिकलेले बघून घेतले. तर मी काय साल्या काढून चेक करून घेतलं. कच्चे तर नाही ना, नाहीतर आणि बोंबाबोंब व्हायला नको. तर एकदम क्लिअर होते. रस करा रस. तेवढ्यात आमच्या सुसल्यामध्ये बेकरी बघून चालू झाला. पप्पा घेऊन दे. मग काय मी बेकरीवाले भैयाला सांगितलं दादा द्या त्याला पाहिजे ते. मग काय आमचं सगळं सामान घेऊन आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. बघत राहावा पुढं. मग कसं दिसतंय झाडी डोंगर तालुका म्हणल्यावर आता रोड पण टकाटक झालाय. झाडी डोंगर टकाटक असणारच गे राव. कसं दिसतंय झापूक झुपूक. आम्हाला नियोजन दिलं लिंबू चिरून पिळाय चालू करा टिपमध्ये. तर आता मी टिपमध्ये लिंबू पिळत आहे. तुम्ही बघू शकता. तर आमचा लिंबू सरबत तयार झालेला आहे कंप्लीट. आता दिंडी यायची वाट बघत आहे. तर तेवढ्यात आमचा गण्या म्हणाला दिंडी आलेली आहे. तर शंभू महादेवाची दिंडी आपल्या घरी 5 मिनिटं विश्रांती करून पुढे निघाली आहे वाटचालीसाठी. कारण खूप वेळ झाला होता. त्यामुळं त्यांना पुढं रनिंग करायचं होतं महादेवाला जायलासाठी. तर निघाली आहे. आणि कसा आपला ब्लॉग वाटला नक्की मित्रांनो सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर शेअर करा. आणि हर हर महादेव नक्की लिहा. शंभू महादेव.